नमस्कार. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी GST वस्तू आणि सेवा कर यांची 53वी मीटिंग घेतली आणि काही जुजबी गोष्टीवरचा GST हटवला. यात रेल्वे फलाट, विद्यार्थ्यांची शैक्षणिक विकासाचे भाडे माफी, कर नोंदी, आधार सक्ती अशा काही किरकोळ गोष्टी करून फुटकळ निर्णय घेतले. खरं तर एवढ्या मीटिंगा म्हणजे जेव्हापासून GST लागू केली तेव्हापासून 53 मीटिंगा झाल्या. या साध्या साध्या गोष्टीसाठी अर्थमंत्री कशाला हवेत? त्या परिषदेचे क्लर्क असतील की जे अधिकारी असतील ते कामं हे करू शकतात. आणि जर विशेष काही गोष्टी करायच्या असतील तर अर्थमंत्र्यांची गरज आहे. मुळात हा GST हा सुरुवातीपासून जाचक करून ठेवला. 7 स्लॅबमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने यांचे टॅक्स वसूल केले जातात. त्यात विशेष म्हणजे ज्यांची लोकांना जास्त झळ बसते ते पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल आणि मद्य हे मात्र GSTच्या बाहेर ठेवलं. खरं तर अगोदर GSTमध्ये हे ठेवलं पाहिजे, पण त्यासाठी निर्मला सीतारामन म्हणतात की आमची तयारी आहे, पण राज्य सरकारने ही तयारी धरावी. राज्य सरकारपेक्षा अगोदर केंद्रानेच ही तयारी केली पाहिजे. केंद्राने हे जे घडून आणलं तर राज्य सरकार आपोआप या गोष्टीला मान्यता देईल. आणि भारतात आज तरी BJP शासित सगळ्यात जास्त राज्य सरकार BJP सरकारच्या आपल्या पक्षाच्या ताब्यात आहे आणि त्या पक्षाची सत्ता त्या राज्यामध्ये आहे. तेव्हा ही लंगडी सबब निर्मला सीतारामन यांनी सांगू नये. खरं तर माझी अशी अपेक्षा होती की ह्या वेळेस अर्थमंत्रीपद एखाद्या अर्थतज्ञाला किंवा त्याचा एक चांगल्या अभ्यासकाला दिलं जाईल. पण मोदीने ह्या वेळेस काही फारसे बदल केला नाही. पण मुळात अर्थमंत्री आणि असं काही 1-2 मंत्रीपद खरोखर बदलायला हवे होते. पण ठीक आहे, जाऊ द्या. आता हे स्लॅब का बदललं जात नाही? 7 स्लॅब कशासाठी पाहिजे? याचे 3 किंवा 4 बाकी देशांमध्ये आहेत त्या पद्धतीने काय टाकले जात नाही? आणि हे व्यापाऱ्यांना जेव्हा कर भरावा लागतो, GST भरावं लागते, तेव्हा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच्यासाठी बी काही फारसं अजून केलेलं नाही. खरं तर GST राज्य आणि केंद्र सरकार यांचे काही अधिकाराप्रमाणे काही केंद्राला आणि काही राज्य सरकारला जातं. पण GSTवर सेस लावून केंद्र सरकार बख्खळ वेगळा पैसा कमवतो आणि तो पैसा राज्य सरकारला देत नाही. पण हरकत नाही, केंद्र सरकार किंवा BJP पक्ष किंवा त्यांचे मंत्री संत्री ते काही खिशात घालून पैसा नेत नाही. हे सरकारच्या किंवा देशाच्या कामासाठी उपयुक्त आहे. पण जर पेट्रोल, डिझेल आणि क्रूड ऑइल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात GST लागू केला तर आज जे 35 ते 40 रुपये किंवा 60-60 रुपये राज्य आणि केंद्र सरकार खास याच्यामधून पेट्रोलमधून घेतं, ते पेट्रोल 60-70 रुपये किंवा जास्त 80 रुपयापर्यंत जाईल. आणि हा फक्त मोटरसायकलवाला किंवा 4 चाकीला याचा फायदा न होता ट्रक, मालवाहू जी वाहनं असतील त्यांना सगळ्यांना फायदा होईल. आणि त्यातून अन्नधान्य, कांदा, त्याच्यानंतर फीड मिल, हे वेगवेगळे प्रकार, रसायने, औषधे, शेतीचे अवजारे, ह्या सगळ्यांचे भाव कमी होतील आणि टोटल देशाला, सगळ्या समाजाला आणि वेगवेगळ्या उद्योग करणाऱ्याला प्रत्येकाला याचा उत्तम फायदा होईल. तेव्हा याच्यात लवकर सुधारणा ही निर्मला सीतारामन यांनी करावी. मुळात मोदी हे केव्हाही कुणाला न विचारतात, त्यांना ज्या गोष्टी करायच्या आहेत ते करून मोकळे होतात. हे आपण इतक्या 10 वर्षात बघितलं. त्यांचे जे खंबीर विचार आहेत, खंबीर नेतृत्व आहे, त्याचा प्रत्यय ह्या GSTच्या बाबतीत नक्की यावा. आणि त्यांनी निर्मला सीतारामन यांना सांगून हे स्लॅब कमी करावे आणि पेट्रोल, डिझेल
डिझेल आणि क्रूड ऑइल याचा समावेश GSTमध्ये टाकावा आणि लोकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. नमस्कार.